सक्सेसफुल ब्रँड. वाय ब्रँडिंग इज नेसेसरी? काय वाटतं तुम्हाला ब्रँडिंग का जरुरी आहे? ओळख, व्हॅल्यू ऍडिशन. ब्रँडिंग मुळे काय होतं? व्हॅल्यू ऍडिशन होतं. यस सर बताइए. ब्रांडिंग से और ब्रांडिंग से क्या होता है? क्वालिटी का एक लोगों को विश्वास जनरेट होता है कि इसमें क्वालिटी होगी. ब्रांड है तो क्वालिटी. व्हाट अबाउट ओनली अ ब्रांड लाइक जीजा मोबाइल्स? ब्रांडिंग, आई कंसीडर ब्रांडिंग एज इंडिविजुअल ब्रांडिंग. मतलब आप जहाँ पे आप काम कर रहे हो तो आपका खुद का ब्रँड बनना चाहिए. तुमचं स्वतःचं नाव व्हायला पाहिजे. त्याला आपण ब्रँडिंग म्हणतो. की तुम्ही जे काम करताय त्या नावानं, त्या कामानं तुम्हाला ओळखलं जावं. दॅट इज व्हॉट इज ब्रँडिंग. एक सक्सेसफुल ब्रँड कोणता असतो? एक सक्सेसफुल ब्रँड तो असतो ज्याची व्हिजिबिलिटी खूप जास्त असते, ज्याची क्वालिटी खूप चांगली असते, ज्याचा ट्रस्ट चांगला असतो. तो एक सक्सेसफुल ब्रँड असतो. व्हॉट इज ब्रँडिंग? जसं मी तुम्हाला म्हटलं की फक्त जीच्या मोबाइल्स हा एक ब्रँड आहे असं नाही, किंवा कोणताही ब्रँड. ब्रँडिंग कशामध्ये असते? द वे यू टॉक. तुम्ही जसं बोलता ती पण एक ब्रँडिंग आहे. ती पण एक ब्रँडची क्वालिटी आहे. द वे यू प्रोफेशनलिझम. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, तुम्ही कशा पद्धतीने लोकांना ते प्रेझेंट करता. देन द वे यू सेल. तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी विकता, तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट करता, तुमची कस्टमर सर्व्हिस कशी आहे, तुमचे मॅनरिझम्स कसे आहेत, तुमचे मॅनर्स कसे आहेत कस्टमर सोबत, तुमच्या पॅरेंट्स सोबत, मुलांसोबत वागताना. सो व्हॉट इज अ ब्रँड? सोशल मीडियाला तुम्ही काय काय शेअर करता? मीडियाला तुम्ही स्वतःला काय रिप्रेझेंट करता? नाहीतर तुम्ही बनवता पेज जीच्या मोबाईल आणि त्याच्यावर मंगळसूत्र विकता, त्याच्यावर साड्या विकता, म्हणजे असं वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे त्याच्यावरच तुमचा ब्रँड बनतो ना की हा त्याच मॅडम. फोन लावून सांगावं लागतं मॅडम कोणत्या पेजवर टाकलं, त्यांना माहितीच नसतं. तर याच्यामध्ये काय होतं, तुमची ब्रँडिंग कशा पद्धतीने होते. या त्याच मॅडमने ज्या जेवणाचे फोटो टाकतात ना, हा त्या मॅडम आहे. त्या मुलांना ते नाही का, त्या मॅडम 3 मुलांना घेऊन बसतात त्यांच्या किचन मध्ये, हा त्या बॅगे शिकवतात. त्या अशी ओळख तुमची तयार होईल. सो तशा पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टी करणार. द वे यू टॉक, वॉक, युअर प्रोफेशन, त्याच्यानुसार तुमचा ब्रँड आहे. सो ब्रँड स्टँड्स फॉर व्हॉट? ब्रँड स्टँड्स फॉर क्वालिटी. तुमची क्वालिटी चांगली असली पाहिजे. सगळ्यात पहिलं काय, सगळ्या गोष्टींची क्वालिटी चांगली असली पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की तुमची सर्व्हिस चांगली असली पाहिजे. उत्कृष्ट सर्व्हिस तुम्ही दिली पाहिजे. तुमच्या एरियामध्ये तुम्ही बिझनेस करताय, तेवढ्या एरियामध्ये तुमचा प्रेझेन्स सगळीकडे दिसला पाहिजे. आणि या सर्व गोष्टीतून तुमचा ट्रस्ट निर्माण. 4 थिंग्स कम्स इन हँड विथ वन अनदर. या 4ही गोष्टी जो व्यक्ती फॉलो करतो त्याचा ब्रँड तयार होतो. सो ब्रँड इज नॉट जस्ट अ नेम, इट इज अ हॅबिट, इट इज अ मेथड. सो एका ब्रँडला सक्सेसफुल होण्यासाठी त्याची सगळ्या या ऍक्टिव्हिटीज मधून मेंटेन झाला पाहिजे. त्याला आपण एक मिनिट आवाज येत नाहीये. मांजर डॉगी कुत्रा शेतामध्ये घुसतो आणि तो जागा स्वतःची निर्माण करतो. सो तशा पद्धतीने याच्यातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे की आपल्याला ब्रँड बनवायचा आहे. जेव्हा आपण ब्रँड बनवतोय किंवा आपण त्या ब्रँडचं आपण काम करतोय किंवा तुम्ही एक ब्रँड आहात तुमच्या एरियामध्ये, तर तुम्हाला बाकीच्यांचा विचार नाही करायचा आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये घुसायचं आहे आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची. आणि मी हे मागच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं. मला असं वाटतं की कस्टमर काय, कस्टमरला तर खूप सारे कन्फ्युजन्स आहेत, पण तुम्हाला ते तुम्हाला स्वतःला ऍडव्हर्टाइजमेंट करतात.
आज पार्लेची बिस्किट ऍडव्हर्टाइजमेंट बघूनच आपण घेणारे असायला तरी ते ऍड करतात, कारण की त्यांना काय करायचं, त्यांचं डोक्यामध्ये लोकांच्या त्यांना राहायचं आहे म्हणून ते तेवढी मार्केटिंग करतात, म्हणून ते तेवढी ऍडव्हर्टाइजमेंट करतात. सो अशा पद्धतीने सेल्स मध्ये ही खूप महत्वाची क्लिप आहे जी मी तुम्हाला दाखवली की आपण आपला ब्रँड कसा बनवायचा, किंवा एक उदाहरण देऊन त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ब्रँड जो असतो तो आपली वेगळी ओळख निर्माण करतो आणि म्हणून लोक त्याच्यावर पैसे लावतात, म्हणून लोक पैसे त्याच्यासाठी खर्च करतात. विक्री करणे म्हणजे काय? सेलिंग इज अप्लाइंग प्रेशर ऑन कस्टमर टू बाय. सेलिंग म्हणजे काय की कस्टमरला तुम्ही काहीतरी प्रेशर अप्लाय करताय की तुम्ही आमच्या सर्व्हिसेस किंवा लास्ट थिंग यू शुड डू, सगळ्यात शेवटची गोष्ट तुम्ही करायला पाहिजे ती सेलिंग. म्हणजे तुम्ही सेलिंग करायला पाहिजे का? तर नाही. तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही बेनिफिट्स विकायला पाहिजे. याचे फायदे तुम्हाला काय होणार आहे? मी तुम्हाला अबॅकसची फ्रँचायझी घ्या असं म्हणायला पाहिजे का? नाही. तुम्ही फ्रँचायझी घेतल्यामुळं तुमचा आर्थिक दृष्ट्या तुम्ही बळकट होणार आहात. तुमचा क्लास सुरू झाल्यामुळे तुम्हाला पैसे येणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या समस्या सोडवणार आहात तुम्ही, तुमच्या होणार आहे. याच्यामधून तुमची ओळख वेगळी निर्माण होणार आहे. या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पाहिजे. तुम्ही मुलांना अबॅकसचे काय फायदे होतात हे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. पॅरेंट्सला अबॅकसमुळे मुलांना काय बेनिफिट्स आहेत आणि त्यांच्या स्किल मध्ये काय फरक पडणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे. पिक्चर शुड बी लार्ज. मोठं ध्येय, मोठी गोष्ट तुम्हाला पॅरेंट्सला सांगायची आहे की आज तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करणार आहात ती इन्व्हेस्टमेंट 10 ते 15 हजाराची आहे, पण उद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जर तुमच्या मुलांनी चांगलं परफॉर्म केलं तर उद्या लागणारे 15 ते 20 लाख रुपये तुमचे वाचणार आहेत. आज तुम्ही जे 15 ते 20 हजार रुपये खर्च करणार आहात तुमच्या मुलांवर, वर्ल्ड मध्ये मुलं जेव्हा बाहेर पडतील 12वी नंतर तेव्हा त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जर त्यांनी चांगलं नाही केलं तर त्यांना खूप खर्च लागणार आहे. उद्या 15 लाख रुपये लागतील, 20 लाख रुपये लागतील. पण आजची तुमची 10-15 हजाराची इन्व्हेस्टमेंट उद्याची 15-20 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. सो असं मोठं पिक्चर की तुमच्या मुलांच्या स्किल्स वाढल्यामुळे त्यांना गणिताची भीती वाटणार नाहीये, त्यांना इंटरेस्ट बाकी विषयांमध्ये सुद्धा त्यांचा होणार आहे. म्हणजे बरेच असे फायदे आहेत अबॅकसचे. स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना जे फायदे आहेत हे तुम्हाला पालकांना पटवून द्यायचे आहे. पूर्ण 8 लेवल केल्यामुळे त्यांना काय फायदा होणार आहे हे त्यांना तुम्हाला पटवून द्यायचं आहे. आणि जर तुम्ही फक्त त्यांच्या येणाऱ्या पैशाकडे तुम्ही बघितलं की बाबा एका लेवलचे पैसे येत आहेत बस झालं, त्यांना पूर्ण 8 लेवलचं नॉलेज द्या जेव्हा ते ऍडमिशन करण्यासाठी येतात. कारण की जर तुम्ही त्यांना एका लेवलचं 2 लेवलचं सांगितलं आणि फक्त पैसे घेऊन टाकले तर ते लेवल पुढचे करणार नाही, सोडून देतील. एखादा मुलगा नाही म्हणतोय तरी मारून पॅरेंट्स शाळेत पाठवतात त्याला, तसं कंपल्सरी आहे का? नाही. सो सेलिंग इज द लास्ट थिंग यू शुड डू अँड यू शुड सेल द बेनिफिट्स अँड यूज केसेस. प्रत्येक गोष्टीचं यूज काय आहे हे आपण आपल्याला लोकांना पटवून देता आलं पाहिजे. त्याचा यूज आपल्याला लोकांना पटवून दिला पाहिजे. त्याच्यासाठी काय बोलली आहे ती तुम्ही करू नये. आपल्याला पेशन्स राहत नाही. आपण लोकांना काय म्हणतो, तुम्ही फीस भरा. आपण म्हणायचं कामच नाही पडलं पाहिजे. आपण त्यांना बाकी सर्व गोष्टी सांगा, त्यांच्याकडून आलं पाहिजे. मग आता पैसे किती भरावे लागतील मॅडम, हा डायलॉग कोणाकडून आला पाहिजे? कस्टमर कडून आला पाहिजे. मग याच्यासाठी किती खर्च लागेल? इथं मी हॉटेल बुक करताना समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ, मग माझा डायलॉग पुढचा काय? ओके, मग याच्यासाठी मला किती खर्च लागेल? बरोबर. हा डायलॉग कोणाचा असला पाहिजे? हा त्यांनी वाट बघायला पाहिजे. नाही मग एवढं सगळं आहे आमचं तर त्यासाठी तुम्हाला एवढं खर्च लागेल, हे त्यांनी नाही म्हणायला पाहिजे. हे मी विचारायला पाहिजे. मग सर एवढं सगळं आहे तुमचं तर मग याच्यासाठी खर्च किती लागेल हे त्यांच्याकडून आलं पाहिजे. बरं, मग आपल्याला क्लासला डेमो क्लास घ्यायचा आहे, इतक्या या तारखेला तुम्ही पाठवा बरं का मुलांना. मग मी त्याची किट देईल त्याला. मग ती किट मला हेड ऑफिसवरून मागवावं लागेल. मग हेड ऑफिसवरून किट येणार आहे, त्याच्यासाठी मला अगोदर ऑर्डर द्यावं लागते. मग 2 दिवसामध्ये किट येते. मग त्याच्यासाठी मला लवकरात लवकर किट मागवावं लागेल. मग त्यांच्याकडून आलं पाहिजे. ओके, म्हणजे मला फीस ॲडव्हान्स मध्ये द्यावं लागेल. येस सर, एवढी फीस तुम्हाला द्यावं लागेल. सो दिसतो तिकडून बघितलं तर मॉल दिसतो मोठा, तिकडून बघितलं तर सनसेट दिसतो, इकडून सूर्यास्त दिसतो.
सनसेट इकडून दिला, सूर्यास्त इकडून होणारच नाही. पण सांगायचं झालं, एवढं छान घर आहे, एवढं छान लोकेशन आहे, एवढं छान प्लॉट आहे सर. मग सर म्हणतो, अच्छा एवढा आहे का, मग त्याची कॉस्ट पण जास्त असेल. किती कॉस्ट? ते पहिलेच प्रेशर मध्ये होतं. ओके एवढा भाव आहे त्याला. ओके पण छान आहे, छान आहे सर, किती छान आहे. मग त्यांच्याकडून कस्टमर कडून कॉस्टची जी बोलणी आहे, पण आपल्याला काही दम नाही राहत. एवढं सगळं आहे. एखाद्या ठिकाणी मी पण जातो, मी सगळं ऑब्झर्व करत असतो की कोणाचं काय आहे काय नाही. तर ते कसं आहे की आपली जी आत्मीयता आहे किंवा आपलं जे इंटेन्शन आहे ना, हँडरायटिंग केलं पाहिजे. कारण की बघा त्याचं हँडरायटिंग कसं आहे. मला असं वाटतं की मी त्याची हँडरायटिंग पण इम्प्रूव्ह करू शकतो. आणि बघा ना तुमचा किती फायदा आहे. तुम्ही अभ्यासासोबत हँडरायटिंग लावलं तर मी तुम्हाला डिस्काउंट पण देणार आहे याच्यामध्ये. कारण की हेड ऑफिस सोडून मला डिस्काउंट मिळतं ते, आणि मी तुम्हाला डिस्काउंट करून देईल बरं का. माझ्या हातात येते, जेवढं माझ्या हातात आहे तेवढा फायदा करून देईल ना मी तुमचा. म्हणजे त्या व्यक्तीशी पहिले आपलं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बोलावं लागणार आहे. तुम्ही सेम स्क्रिप्ट सगळ्यांना नाही चिपकवू शकत. सो दिस इज स्किल दॅट यू नीड टू लर्न. दिस इज स्किल. एकदा ही स्किल आली ना तर तुम्ही अभ्यासाचं ऍडमिशन करा, तुम्ही काहीही विकू शकता. जसं ते म्हटलं ना की पाणी खूप वर्षापासून प्रिय होतं. हे कोणीतरी आला त्यांना विचार केला की नाही याच्यातून पैसा कसं करायचा, त्याला प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी टाकलं. आपण 20 रुपयाला ती बॉटल विकत घेतो. आता आपण रेस्टॉरंटमध्ये जेवायला, मला तर म्हणजे मला आठवतं, म्हणजे आता ठीक आहे, पण मी 2015-16च्या अगोदरची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हॉटेलमध्ये गेलो ना, पहिले मी सांगत होता की मला ते साधं पाणी चालतं, ते पाणी मला ते बॉटल तुमची देऊ नका. आणि काही रेस्टॉरंटमध्ये तर ते साधं पाणी ठेवतच नाहीच आहे म्हणतात ते. मग तुम्हाला जायचं तर जा तुम्ही. त्यांची स्ट्रॅटेजी ती समजा. पण त्यांनी तसं सगळं माहोल असं केलेलं आहे की आपल्याला, तुम्ही विचार करा, आपण घरून पोळ्या घेतो कधी, बरोबर, तर आपण ढाब्यावर गेल्यावर विचारतो ना, अरे घरून पोळ्या आणलेल्या आहे मी, भाजी घे फक्त. मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यावर हळूच तू विचारतो, ते घरून पोळ्या आणलेल्या आहे, चालतील काही कर. नाही तर असं एवढं वीज असते का म्हणत, म्हणजे तुमची किंमत करत होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायची आहे त्याच्यामधून, आणि त्याच्यामधून इम्प्लिमेंट करायची आहे. अजून आपण त्याच्यामध्ये नवीन काय करू शकतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे आहे ना शेवटचं, हे लिहून घ्या तुम्ही. कस्टमर शुड इनिशिएट सेल्फ टॉक. कस्टमर कडून आलं पाहिजे. तुम्ही वेट करा. मी एका जणाचं उदाहरण तुम्हाला मागच्या मीटिंग मध्ये दिलं होतं की एका ठिकाणी मी गेलो होतो एका ट्रेनिंगसाठी, आणि पर्सनल ट्रेनिंग होती माझी. पर्सनल म्हणजे 1-to-1 ट्रेनिंग. तर समोर कॅबिन मध्ये घेऊन गेला आणि बाहेर बोलू शकत होतो, पण तो प्रॉपर मला कॅबिन मध्ये घेऊन गेला. बघा तुम्ही याच्यातून शिकण्यासारखं काय. बाहेर असंच उभ्या पण तुम्हाला काही बोलू शकत होतो, तो कॅबिन मध्ये घेऊन गेला, मग मला बसवलं, त्याच्यानंतर एसी सुरू केला, त्याच्यानंतर मग लाईट वगैरे व्यवस्थित सगळं केल्यानंतर मग बसवलं. मग म्हणायचं पाणी वगैरे पाहिजे का तुम्हाला. मग त्याच्यानंतर मग ओके सर आपण सुरू करूयात. म्हटलं ठीक आहे सुरू करूयात. नाही म्हणे आपण ट्रेनिंग सुरू करूयात. म्हटलं ठीक आहे सर सुरू करूयात. ओके सर आपण आता सुरू करायला पाहिजे कारण की बराच वेळ झालेला आहे. म्हटलं सर ठीक आहे सर सुरू करा. मला समजूनच नाही राहिलं हे सुरू करा पुन्हा. म्हणजे त्याचा म्हणायचा अर्थ होता पैसे काढा. मला ते समजतच नव्हतं. ओके सर असं. मग तुम्ही मग मध्येच त्यांना विषय चेंज केला. मग तुम्ही कोणत्या गाडीने आले, मग तुम्ही इथं कसे आले. ओके मग पुण्यामध्ये मग तुम्ही कुठे उतरले. ओके सर ठीक आहे मग सर आता सुरू करायला काही हरकत नाही आपल्याला. मी म्हटलं ठीक आहे सुरू करा. तर ते 3-4 वेळेस झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यार हे बहुतेक पैशाचा विषय आहे. म्हटलं सर फीज वगैरे भरावं. करा मग मॅडम. किट ऑर्डर करण्यासाठी सर आमचं कंपनीला आम्हाला तुमचं ते ऍडमिशन ते कंपनीला पाठवावं लागेल ना. किट तशी थोडी ऑर्डर होईल. हे काही नाही, हे लगे काढून आणता किट. स्वतःच्या पैशानं घेतलेली किट काही लोक आपले काढून आणतात घाई. आणि ते नाहीतर काही लोक काय करतात ते समोरच ठेवतात. 4 किट दिसतात तिथे समोर. पॅरेंट हे काय मॅडम किट याच्यातूनच देऊन टाका आमच्या पोराला. काही लोक समोर ठेवतात. म्हणजे ते पालकांना 100% माहिती की तुमच्याकडे किट आहे. तुम्ही अशी पण ऍक्टिंग करू शकत नाही की तुम्ही आज पैसे दिले की उद्या किट येईल.
तर ठीक आहे, तुमच्याकडे किट असलं तर ठीक आहे, पण तुम्ही काय म्हणू शकता की सर माझे 4 ऍडमिशन झालेले त्यांच्या किट आहे. तुम्हाला तुमचे शब्द व्यवस्थित वापरावे लागतील. जर तुम्हाला व्यवस्थित, आणि हे त्यांच्याबद्दल होतं ते पूर्णपणे बंद पडलं माहिती आहे तुम्हाला. 25 ते 30 ऍडमिशन त्यांनी अशा केल्या की आमच्याकडून किट घेऊन गेले, मुलांना देऊन टाकले. ते मुलं पुन्हा क्लासला आले नाही. त्यातले अर्धे मुलं तर सोडून गेले आणि अर्धे मुलांच्या घरी ते फोन करायचे तर त्यांना वाटायचं की फीस साठीच फोन करतात. नंतर फीस, ते क्लास पूर्णपणे बंद पडला. म्हणजे 25च्या 25 किट त्यांनी फक्त माहोल बनवायसाठी की चला एकदा किट दिले ना मग लोक बघून आणि येतील व असं करून त्यांनी किट घेऊन टाकले. तर क्लास पूर्णच्या पूर्ण बंद पडला. कसं आहे, तुमची सर्व्हिस तुम्ही जर फ्री दिली किंवा तुमची सर्व्हिस तुम्ही त्याची व्हॅल्यू तुम्ही नाही केली तर लोक पण त्याची व्हॅल्यू करणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीची एक व्हॅल्यू असते, ती व्हॅल्यू आपल्याला ठेवता आली तर दिसेल ना ते पोळ्यामध्ये, बरोबर. म्हणजे आपलं सगळं व्यवस्थित पाहिजे, आपली क्लासरूम व्यवस्थित पाहिजे, आपलं वागणं बोलणं आपलं व्यवस्थित पाहिजे, आपला अप्रोच हा प्रोफेशनल असला पाहिजे. सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, कस्टमर्स शुड सेल टॉक. कस्टमर्सने म्हणजे तुमच्या समोर जे बसलेले त्यांनी सेल टॉक सुरू केली पाहिजे. तेव्हा या सर्व गोष्टी आपल्याला, आता ही गोष्ट आम्ही आमच्या टेलिकॉलर्सला पण आम्ही सांगतो की तुम्ही तुमचं काम काय फक्त माहिती देणं. तुम्ही त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करू नका की तुम्ही घ्याच म्हणून. तुम्ही फक्त माहिती द्या त्यांना चांगली चांगली. त्यांचा फायदा कसा आपण जास्तीत जास्त करून देणार आहोत ते तुम्ही एक्सप्लेन करा. त्यांना जर त्यांचा फायदा समजला तर 100% ते फ्रँचायझी घेणार आहे. त्यांचा फायदा जर त्यांना कळला तर 100% ते इन्व्हेस्टमेंट करतील. आणि तुम्ही स्वतःच सांगताय की आता फीज आहे 5,000 रुपये आहे, 3,000 रुपये आहे, पण मी तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट देणार आहे. का? कोण आहे तुम्ही? वाय यू आर प्रोव्हाइडिंग डिस्काउंट? का देता तुम्ही डिस्काउंट? स्वतःच तुम्ही एक स्टँडर्ड फीस ठेवा सर्वांना, का तुम्ही डिस्काउंट देताय? बरं, तुम्हाला डिस्काउंट द्यायचं त्यांना मागवता द्या अगोदर. बिना मागताच मी एवढं डिस्काउंट देतो. मग ते म्हणतात एवढं नाही आम्हाला तेवढं पाहिजे. तुम्ही म्हणता 500 रुपये डिस्काउंट देतो, ते म्हणतात नाही मग मला 1,000 पाहिजे. असं कसं काय? 500 मध्ये नाही, 1,000. मग द्या 1,000 रुपये. सो ही पहिले त्या माणसाला जर विकत घ्यायचं असेल तर ही गोष्ट येईल ना पुढची की कमी करा किंवा जास्त करा. त्याचं समोरच्याचा इंटरेस्टच नाही. तुम्ही तुमचं पीच पण देणं झालं, तुम्हाला सगळं सांगणं झालं त्याला, आणि तुमचं डिस्काउंट पण देऊन झालं, तुमचं हा आता माझं संपलंच नाही, आता तुम्ही बोला. सगळं त्यांचे डोळे खराब होत आहे सर. त्यांना वेगवेगळे रोग होत आहे सर. मुलांना खेळण्यामध्ये इंटरेस्ट नाही सर. स्क्रीन टाइम त्यांचा किती वाढलेला आहे. मग त्यांची उत्कंठा, त्यांची इंटरेस्ट त्यांचा डेव्हलप करा की का. त्यांना पटवून द्या. त्यांना माहिती नाहीये, त्यांना माहिती नाही अबॅकस का लावायचंय ते त्यांना तुम्हाला पटवून द्यावं लागेल. तुम्ही आमच्याकडे मुलं पाठवली तर त्यांना आम्ही चांगल्या सवयी लावणार आहे. त्यांना स्क्रीनच्या ऐवजी त्यांच्या हातात अबॅकस देणार आहे. त्यांच्या हातात मोबाईल आहे ना, असा मोबाईल हातात घ्या. तो मोबाईल बाजूला ठेवा, त्याच्या ऐवजी अबॅकस हातात घ्या. हे बघा सर, मोबाईलच्या ऐवजी मी अबॅकस हातात दिलं मुलाच्या. बघा दिलं ना, बघा. ते म्हणतील हो बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्यावर पुन्हा पुन्हा त्यांना सांगावं लागतं तुम्हाला की तुम्ही काय बेनिफिट करून देत. हे बघा सर, मी ड्रॉइंगची कॉम्पिटिशन घेतली. बघा सर किती छान मुलांची क्रिएटिव्हिटी त्याच्यातून आली. हे बघा सर, मी पॉटरीची कॉम्पिटिशन घेतली. बघा किती छान छान लोकांनी बनवलं. सो मुलांचा क्रिएटिव्ह जो अँगल आहे त्या अँगलला तुम्ही याच्यामध्ये स्टोरीज चांगल्यात चांगली तुम्ही बनवू शकता. जेव्हा आपण अशा पद्धतीनं सगळं करू, असं डायरेक्ट करण्याची गरज नाही. खूप छान क्लास घेत आहे, मग आता किती फीस भरू? 90% लोकांबद्दल बोलतोय. तुम्ही सांगता 10% लोक सर ते खूप सगळी सर्व्हिस घेतात तरी पण पैसे देत नाही, असे पण लोक मार्केटमध्ये आहेत. इट्स ओके. पण आपल्याला त्यांच्यावर वेळ घालवायचा आहे का नाही? जे 90% आहेत त्यांच्यावर आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे. ओके. सो कस्टमर शुड टॉक. सेल टॉक कस्टमर कडून आपला कोणता पाहिजे? स्माईल. एखादा पॅरेंट खूप इरिटेट करतो आपल्याला, फ्रस्ट्रेट करतो आपल्याला, इतके प्रश्न विचारतो, काहीही प्रश्न विचारतात पॅरेंट्स, काही. माझं वाटतं की हा मुद्दामून करतोय का असं वाटतं ना आपल्याला. एखादा खूपच त्रास द्यायला लागला वाटतं मुद्दामून करतोय, मुद्दामून आपली खिडकी घेतोय. पण तरीही आपल्याला पेशन्स ठेवून आपल्याला त्याला उत्तरं द्यायची आहेत. आणि स्माईल ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्याकडं.
जी आपण नेहमी वापरली पाहिजे. हे बघा, दोन जे तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक बघा किती. कोणता बघायला चांगला? एक पहिलावाला आहे तो असा फ्लॅट आहे. असे पॅरेंट्स येतात तुम्हाला तुम्ही बघा, असे येतात, असे बसतात आणि काहीच कळू देत नाही ते त्यांच्याबद्दल आपल्याला. कितीतरी आपण बोललो ते शांतच बसतात. काही असतात ते खूप बोलतात. सो स्माईल वाला बघायला किती छान वाटतोय बघा. असं तुम्हाला म्हटलं की याच्याकडे पण बघा आणि त्याच्याकडे पण बघा, तर तुम्ही जास्त कोणाकडे अट्रॅक्ट होताय? स्माईल वाला अट्रॅक्ट, बरोबर? सो स्माईल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट इन बिझनेस. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे बिझनेसचा. व्हेरी इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट इन बिझनेस, स्माईल. स्माईल सेज आय लाईक यू. स्माईल सेज आय लाईक यू. तुम्ही जर कोणाला स्माईल करताय याचा अर्थ काय की तुम्ही त्या व्यक्तीची रिस्पेक्ट करताय. स्माईल सेज आय अवर लाईफ वुड बी इफ वी स्माईल कंटिन्युअसली, कन्सिस्टंटली. पण काही लोकांना पैसे लागतात स्माईल करायला. काही लोकांना आपण विचारतो की बाबा स्माईल का करत नाही तो क्या करे, हमारी शक्ल ही ऐसी है, आप मुस्कुराते क्यों नहीं, क्या करे, हमारी शक्ल ही ऐसी है. वो कुछ बेच नहीं सकता. ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. जो मुस्कुरा नहीं सकता वो कुछ बेच नहीं सकता. जो कुछ बेच नहीं सकता वो जिंदगी में कभी भी बिजनेस नहीं कर सकता. त्याला देऊन आपण त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे बघा, बिझनेस काय? बिझनेस आहे समोरच्याचे प्रश्न सोडवणे किंवा समोरच्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय कोणत्याही प्रोडक्टच्या माध्यमातून. सो यू शुड स्टार्ट विथ स्माइल अँड यू शुड मेंटेन युअर स्माइल. कितीही भयंकर प्रश्न जरी आला तरी पण आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन चेंज व्हायला नको. आपण आपलं जे टेम्पो आहे ते मेंटेन ठेवलं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी एका फर्निचरच्या शॉपमध्ये गेलो होतो. मॅडम बोललो इथं मला काही घ्यायचंच नाही. पण तो सेल्समन इतका पक्का होता, त्यानं कुठेतरी ट्रेनिंग केलेली होती बहुतेक. महागच लागला मला. सर बोला ठीक आहे, आपको कुछ नाही देना, पाणी देतो. चलो पाणी देते. मला घेऊन गेला कोपऱ्यामध्ये. छोटीशी बॉटल होती तिथं, ती बॉटल दिली. मग मलाच कसं तरी वाटलं की अरे एक बिचारा स्वतःचं काम करतोय, मी त्याच्यावर चिडचिड करतोय. मी म्हटलं यार इतने महंगे सोफे ऐसा रहता क्या, 60,000 का कुछ सोफा रहता क्या, असं आपलं ते सुरू झालं. त्याला पाणी पाजलं मला फक्त आणि मग ती बॉटल माझ्या हातात दिली. मग ती बॉटल मी मॅडमला दिली. मॅडमला पण पाणी दिलं. मॅडम म्हणत पण होते मला इफ यू रिक्वायर, मुझे पहले देखने दो ना. तो पागल, सर आपका बजट क्या है, सर आपकी रेंज क्या है, सर आपका ये क्या है, ये सोफा देखो. अरे म्हटलं पहिले पाहू दे मला. हा ना, इरिटेट करून टाकलं. मग मी त्याच्यावर चिडलो असं, कारण की तो थोडं जास्त केलं. पण मग त्याच्या लक्षात आलं की आता हे वेगळी केस आहे, थोडी वेगळी केस आहे. म्हणजे लगेच लक्षात येऊन गेलं वेगळी केस आहे. म्हणलं पाणी, मग ते पाण्याकडे घेऊन गेला. पाणी दिलं. मग मी थोडं शांत झालो. मग मी म्हटलं त्याला, देख भैया ऐसा है कि मुझे चाहिए ऑफिस के लिए सोफा. ये 50-60 हजार वाला मेरा बजट है नहीं, कुछ कम बजट का है तो दिखा. मग ते मला खाली घेऊन गेला बेसमेंटमध्ये. बेसमेंटमध्ये स्वस्तवाले सोफे होते थोडे. मग त्यानं ते दाखवले. मग त्याच्यातले मी 2 सोफे घेतले. आता ऑफिसला तुम्ही योग्य माहिती दे ना आणि त्याला त्याचा स्पेस दे. सांगा मग सर काय, सांगा मग सर काय, सांगा मग आता करता ऍडमिशन, ओके, असं नाही. त्याला वेळ दे. मग म्हणजे त्यांना ठरवू द्या ना त्याचं. आणि काही लोक असे पण करतात, आपण प्लॉट बघायला वगैरे जातो तर ते लोक एकटं सोडतच नाही. नवरा बायको आहे आम्ही, अरे आम्हाला एकटं सोडा थोडं 2 मिनिटं, मागच देतात आपल्या. आपण इकडे कन्फ्युज. कस्टमरला काय माहिती आहे की कोणती साबण घ्यायची, दे आर कन्फ्युज. मग एक हिरोईन येते आणि ती सांगते मी असं असं करून आणि असं मी गोरी झाले किंवा काही. मग लोकांना काय वाटतं की ही साबण वापरल्यावर असं. फेअर अँड लवलीची ऍड बघा, कोणी आजपर्यंत फेअर अँड लवली वापरल्यानं गोरं झालेलं नाही, कोणीच झालेलं नाही.
पण ते तेवढ्या पुरतं लावल्यानंतर थोडं चांगलं वाटतं की आपण चेहरा आपला चांगला दिसतो. 4 लोकांमध्ये तुम्ही कसे वेगळे हे लोकांना दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला जाहिरात करायची. सो जो बेच नाही सकता, त्याच्यामुळे आज से सब लोग मुस्कुराएंगे. याचा अर्थ उगाचच मुस्कुरायचं आहे का? सो व्हॉट इज मार्केटिंग? मार्केटिंग काय असते बघा. मार्केटिंग काय आहे? मार्केटिंग इज लाईक फार्मिंग. मार्केटिंग म्हणजे जसं आपण हे बघा, बरेच मला असं वाटतं मॅक्झिमम लोकांचं असोसिएशन शेतकऱ्यांसोबत आहे. म्हणजे आपल्या वडील तरी शेतकरी होते किंवा आपले आजोबा तरी शेतकरी होते किंवा आपली तरी जमीन आहे. सो मार्केटिंग काय आहे? मार्केटिंग इज लाईक फार्मिंग. शेतीसारखं आहे की आपल्याला काय करायचं आहे मार्केटिंग मध्ये. आपल्याला झाडं लावायचे. कशाची झाडं लावायचे? अवेअरनेसचे झाडं लावायचे. मार्केटिंग काय की आपण फक्त लोकांना अवेअरनेस त्यांचा वाढवतोय आणि त्याच्यानंतर आपण किंवा ते म्हणजे त्याचं जे उत्पन्न आपल्याला मिळणार आहे ते विक्रीच्या रूपात आपल्याला मिळणार आहे. पण आपल्याला त्याच्यासाठी झाडं लावावं लागतील. अवेअरनेस पहिले बी पेरावं लागेल ना, तेव्हा तर नंतर कापता येईल आपल्याला. करता येईल डायरेक्ट हार्वेस्टिंग करता येईल का? नाही. सो मार्केटिंग इज व्हॉट? मार्केटिंग इज लाईक फार्मिंग. शेती करण्यासारखं आहे की पहिले आपल्याला बिया लावाव्या लागतात, रोवाव्या लागतात. कशाच्या? अवेअरनेसच्या. की लोकांचा अवेअरनेस आपल्या ब्रँडच्या प्रती, आपल्या सर्व्हिसच्या प्रती, आपल्या प्रोडक्टच्या प्रती लोकांचा अवेअरनेस वाढणं पाहिजे. त्यांना त्याचं नॉलेज असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपोआपच सेल आपल्याला होतं. सो प्रत्येक वेळेला आपल्याला सेम रिझल्ट मिळेल का? नाही. एखाद्या वेळेस नुकसान होईल, एखाद्या वेळेस पाण्यामध्ये सोयाबीन डुबून जाईल. शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे. आपल्या शेतामध्ये दरवर्षी होत आहे. एखाद्या वेळेस सोयाबीन घेऊन जाऊ आपण, मार्केटला भाव भेटणार नाही, असं पण होतं. एखाद्या वेळेस आपल्याला डिस्काउंट द्यावं लागेल, एखाद्या वेळेस आपल्याला कमी फीज मध्ये ऍडमिशन करून घ्यावं लागेल. सगळ्या गोष्टी पार्ट अँड पार्सल आहेत. मार्केटिंग मधून काय होतं? लोकांचा इंटरेस्ट क्रिएट, की जी गोष्ट तुम्ही करणार आहात त्याच्यासाठी लोकांचा इंटरेस्ट क्रिएट होतो मार्केटिंगच्या माध्यमातून. गेट फास्ट सेल्स रेजिस्टन्स म्हणजे सेल्सला एक रेजिस्टन्स असतो नेहमी. म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही बघा, एखादा माणूस बसमध्ये येतो आणि तो आपल्याला पुस्तक विकतो, म्हणजे पुस्तकाची मार्केटिंग करतो तो, की या पुस्तकामध्ये सगळे फीचर्स सांगतो. किती छान, सगळ्यात चांगला सेल्समन तो असतो बघा. तो फीचर्स त्याचे सांगत असतो. इथं बसलेला मी विचार करतो, प्रेशर घेतो त्याचा, अरे हा आला आता मला पुस्तक विकतो काय काय माहिती. आपण पहिलेच ठरवतो नाही याच्याकडून पुस्तक ते अजून हसुरे स्पोकन इंग्लिशचं पुस्तक मला असं वाटतं बऱ्याच लोकांनी बसमध्ये विकत घेतलं असेल. ते पहिले विकायचे. तर ते आपण पहिले काय असतं, कोणाचंही कोणतीही गोष्ट विकत घेताना पहिले असतं रेजिस्टन्स, सेल्स रेजिस्टन्स. म्हणजे एक नकारात्मकता असते की नको आहे मला, ही गोष्ट मला नको आहे. तर ती सकारात्मकतेमध्ये बदलण्यासाठी आपल्याला मार्केटिंग जरुरी असते. सर्व्हिस मार्केटिंगमुळे तुमच्या ब्रँडची किंवा सर्व्हिसची व्हॅल्यू लोकांपर्यंत पोहोचते. एक्झाम्पल, स्ट्रीट वेंडर सेलिंग व्हेजिटेबल्स. तुम्ही बघा की व्हेजिटेबल्स विकणारा जो असतो त्यानं जर जोरात आवाज नाही केला तर तुम्हाला आतमध्ये माहिती पडेल का की भाजीवाला आलेला आहे. ट्रेन मध्ये विचार करा, चायवाला येतो, आपण असं अर्ध झोपलेलो असतो. चायवाला कसा ओरडतो, ये चाय वाले, ये चाय 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 वाले. जेवढा क्रिएटिव्ह तो ओरडला तेवढं लवकर लक्ष तुमचं जाणार. आलं लक्षात? चाय चाय करून चाललं जाईल, त्याचं चहा विकलं जाईल का? चाय कोणाची जास्त विकलं जाईल? जो क्रिएटिव्हली त्याला रिप्रेझेंट करतो, जेवढा जास्त क्रिएटिव्ह तो असेल स्वतःच्या अप्रोच मध्ये. तर हे बघा, तुम्ही ट्रेन मध्ये बसल्यानंतर चहावाले किती जातात. आपण कोणाकडून चहा घेतो? जर आपण जागी असलो तर ठीक आहे, म्हणजे जागी असणारे 2 लोक तर घेणारच आहे. पण जे झोपलेले 2 लोक जे आहेत त्यांना जो चहा विकतो तो खरा चहा विक्रेता. जे झोपलेल्या लोकांना चहा विकतोय ते झोप ओढून टाकतो त्यांची, इतक्या जोरात ओरडतो तिथं. सो दॅट इज व्हॉट इज सेलिंग, दॅट इज व्हॉट इज मार्केट. भाजीवाला रस्त्यानं 3 जातात, पण एक जो ओरडतो आणि जो
जास्तीत जास्त इंटरेस्ट लोकांचा क्रिएट करतो, त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी चांगली असल्यामुळे त्याचा सेल जास्त होतो. चला फायदा करा, चला फायदा करा, चला फायदा करा. आणि ते फायदा करा लोक ऐकतात, ते भावने ऐकतात. भावामध्ये काही फरक नसतो. चला फायदा करा, चला फायदा करा. मग ते 2-3 वेळा ऐकल्यावर लोकांना वाटतं चला इथं फायदा होतो, चला लोक जातात तिथे विकत घेतात. म्हणजे असं ते डोक्यामध्ये बिंबवतात ते. सेल सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला तुमचा सेल प्लॅन करायचा आहे. म्हणजे तुम्हाला जे काही विकायचं आहे ना, पहिले प्लॅन करा. विकायचं म्हणजे आता तुमचा इथं बिझनेस आहे ऍडमिशन, तुम्हाला जास्तीत जास्त ऍडमिशन करायचे असतील तर अगोदर तुम्हाला प्लॅन करावा लागेल. डिसाइड गोल. उन्हाळ्याची सुट्टी येते. हा, गोल तुमचा डिसाइड करेल की मला 500 ऍडमिशन करायचे, मला 300 ऍडमिशन करायचे. जेवढी तुमचं गोल चांगला असेल, प्रिपरेशन तेवढं जास्त करावं. की माझी ऍड 5000 लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, एक 500 घरांपर्यंत मी गेलो पाहिजे, असं एक टार्गेट तुम्हाला काहीतरी ठेवावं लागेल. एज क्रायटेरिया. एज क्रायटेरिया काय असतो की 5 ते 10 वर्षातील इतक्या मुलांपर्यंत मला पोहोचायचं. म्हणजे असं स्पेसिफिक टार्गेट तुम्हाला ठेवावं लागेल. त्याच्यानंतर 10 ते 15 वर्षातील वयोगटातील एवढ्या मुलांना मला सर्व्हिस द्यायची. याची संपूर्ण प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानुसार तुमचं मार्केटिंगचं बजेट ठरेल, त्याच्यानुसार तुमची मार्केटिंग ठरेल. अगोदर तुमचं गोल स्पष्ट पाहिजे, तुम्हाला करायचं काय, तुम्हाला ऍडमिशन किती पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सर मला तर ऍडमिशनच नको. मग नको तर काही तुम्हाला टेन्शन आलं का एग्जामचं, बेटा आपको टेंशन आता क्या एग्जाम का, तर बरेच लोक म्हणायचे की नाही आम्हाला काहीच टेन्शन नाही. मग आमचे प्रिन्सिपल सर म्हणायचे जिसने पढ़ा है उसको टेंशन हो, जिसने पढ़ा है उसको टेंशन, जिसने पढ़ाई नहीं है उसको क्या टेंशन. ज्यानं अभ्यासच केला नाही त्याला काय टेन्शन आहे. त्याला आज पण सेम दिवस आहे, उद्या पण सेम दिवस आहे, निर्लज्ज सारखं परवा पण सेम दिवस आहे. त्याची एक्झाम खराब झाली तरी पण तो तेवढाच खुश राहतो. त्याचे अभ्यास झाला नाही तरी पण नाही, प्लॅन पण करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. सो असं आहे. व्हॉट इज युअर प्लॅनिंग. सो प्लॅनिंग नुसार या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्याच्यानंतर ROI. फक्त प्लॅनिंग करायची नाही, ROI काढायचं तुम्हाला, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. प्रत्येक जे मार्केटिंगचं कॅम्पेन तुम्ही ठरवताय किंवा करायचा तुम्ही विचार करताय त्याच्यामध्ये तुम्हाला ROI त्याचा ठरवावा लागेल. म्हणजे की मी जर मार्केटिंगमध्ये 10,000 रुपये खर्च करतोय तर ते 10,000 रुपये वापस मला कसे येतील तेवढाच विचार करायचा. मार्केटिंग इज लाईक ब्लाइंड लव. एखाद्या माणसावर आपण निस्वार्थपणे आंधळेपणाने तुम्हाला त्रास होणार नाही. कारण की मार्केटिंग मध्ये एखाद्या वेळेस 10,000चे 10,000 पण येतात, एखाद्या वेळेस 10,000चे 20,000 पण येतात, एखाद्या वेळेस 10,000चे 1,00,000 रुपये पण वापस येतात. पण असं कधीही होत नाही की मार्केटिंग तुमची पूर्णपणे शून्य कमी म्हणजे त्याच्यातून काहीच रिझल्ट नाही आला, असं कधीच होत नाही. एखाद्या वेळेस झालं तरी पुढच्या वेळेस त्याचा रिझल्ट होतो. याच्यामध्ये आपलं हैदराबादचं जे उदाहरण आहे, हैदराबादला ऑफिस. येस आम्ही हैदराबादमध्ये ऑफिस सुरू केलं होतं आणि तिथं आम्ही एक 5 ते 7 लाख रुपये खर्च केले 4 ते 5 महिन्यामध्ये. पण तिथं आमचं जाणं येणं थोडं कठीण होऊन गेलं, तर मग आम्ही तिथलं ऑफिस बंद केलं. पण आम्हाला इथं 2 टेलिकॉलर तेलुगू मिळाल्या आणि जेवढे आम्ही हैदराबादला फ्रँचायझी उघडत होतो 4-5 फ्रँचायझी दर महिन्याला आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये ऑफिस तिथं नसताना इथून उघडतं. म्हणजे याचा अर्थ ती स्टेप आमची वाया गेली का नाही. तर असं प्रत्येक तुम्हाला पण एक्झाम्पल लक्षात येईल. मार्केटिंग कसं असतं की मार्केटिंगचा जो खर्च आहे, जसं आपण रेंट देतो. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही क्लास सुरू केला, एक क्लासरूम भाड्याला देऊ, तर एखाद्या महिन्यात तुम्ही रेंट दिलं आणि एखाद्या महिन्यात नाही दिला, असं चालेल का? तो बाबा घरी येऊन बसणार नाही की तुमच्या की या महिन्याचं पण रेंट द्या. तसंच मार्केटिंगचं आहे की या महिन्यात तुम्ही मार्केटिंग केली, पुढच्या महिन्यात नाही करायची असं नाही चालत. तुम्ही काय नाही करत कारण की कंपल्शन नाही तुम्हाला जर असं कॉलर पकडून कोणी जर नाही तर डोक्यावर बंदूक ठेवली की नाही तुम्हाला मार्केटिंग करावंच लागेल, ओके ठीक आहे करतो, मग तर करावंच लागेल, डोक्यावर बंदूक ठेवलं. तर असं मार्केटिंग काय आहे की दर महिन्याला जसं तुमचं रेंटचं बजेट जातं, दर महिन्याला जसं तुम्हाला वेगवेगळे तुमचे खर्च आहेत, तुम्हाला फोन पाहिजे, दर महिन्याला तुम्ही खर्च मार्केटिंग मध्ये केला पाहिजे. दररोज तुम्ही खर्च केला पाहिजे आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे की या मार्केटिंग मधून मला किती पैसे मिळाले, याच्यातून रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळालं. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे.
मार्केटिंग करताना तुम्ही डेली मार्केटिंग केली पाहिजे, रोज तुम्ही मार्केटिंग केली पाहिजे, तुम्ही मंथली मार्केटिंग केली पाहिजे, तुम्ही एव्हरी वीक तुम्ही मार्केटिंग केली पाहिजे, एव्हरी हाफ इयरचं तुमचं प्लॅनिंग पाहिजे आणि दर वर्षाचं तुमचं मार्केटिंगचं प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे वर्षाचं प्लॅनिंग, त्याच्यानंतर 6 महिन्याचं प्लॅनिंग, त्याच्यानंतर दर महिन्याचं प्लॅनिंग, त्याच्यानंतर दररोजचं तुमचं मार्केटिंगचं प्लॅनिंग पाहिजे. आपण बिझनेसवाले आहोत, मार्केटिंग करणार तरच आपण बिझनेस. मार्केटिंग करायची नसली तर नोकरी करावं. येस येस येस. मग करताय ना काही जण, काही जण करतात, काही जण दोन्ही नावावर बसलेले आणि त्याच्यामुळं एक पाय ह्या नावेत एक पाय त्या नावेत, त्याच्यामुळे ते आयुष्यात तिथेच अडकलेले आहे. ते थोडं इकडं पण पुढे जात नाही, तिकडे पण पुढे जात. अनालाइज द रिझल्ट ऑन एव्हरी स्टेप. तुम्ही जे काही मार्केटिंग करताय त्याचे रिझल्ट प्रत्येक स्टेपला तुम्ही अनालाइज केले पाहिजे की याच्यातून मला काय बेनिफिट होतोय. फ्रेम न्यू स्ट्रॅटेजीज अँड बजेट्स. नवीन नवीन स्ट्रॅटेजीज बिल्ड करा, नवीन नवीन बजेट त्याच्यासाठी ठेवा. रेफरन्स मार्केटिंगचा रेशिओ हा 10:90 आहे. म्हणजे 90% जो बिझनेस आपल्याला येणार आहे तो मार्केटिंग मधून येणार आहे. फक्त 10% बिझनेस जो आहे तो आपल्या रेफरन्स मधून येणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. आपल्या रेफरन्स मधून फक्त 10% बिझनेस येणार आहे. मार्केटिंग मधून 90% बिझनेस येत असतो. ज्यांना असं वाटतं की रेफरन्स मधूनच माझा क्लास पुढे जाईल, त्यांनी लक्षात ठेवा की फक्त 10% पैसे तुम्हाला मिळणार आहेत. 90% जो बिझनेस. व्हॉट डू यू थिंक यू आर डुईंग मिस्टेक्स इन मार्केटिंग? तुम्हाला काय वाटतं की मार्केटिंग मध्ये तुम्हाला काय कमी आहे किंवा काय तुमचं चुकतंय असं तुम्हाला वाटतंय? लिहा सर्वजण. कम ऑन राईट. तुम्हाला काय वाटतं मार्केटिंग मध्ये तुमचं काय चुकतंय? एका ओळीमध्ये लिहा. टाइम काय झाला? मार्केटिंग मध्ये पैसे खर्चच नाही केले आणि लोकांना काय वाटतं पहिले ऍडमिशन येऊ द्या मग नंतर आम्ही खर्च करू. तसं नसतं. पहिले खर्च करावा लागतो नंतर ऍडमिशन येतं. लोकांना वाटतं पहिले चांगले ऍडमिशन होऊ द्या नंतर चांगले क्लासरूम बनवू. तसं नसतं. पहिले चांगली क्लासरूम बनवावं लागते नंतर चांगले ऍडमिशन मिळतात. सो हे सगळं उलट आहे. एक स्टाफ अपॉइंट करा आणि त्यांना घरोघरी पाठवा की तुमच्या घरी किती मुलं आहेत. मग एक मुलगा कोणत्या वर्गात आहे? 5वी मध्ये आहे. मग त्याला अबॅकसची माहिती द्या त्या पॅरेंटला. एक मुलगा छोटा आहे मग त्याला प्रीस्कूलची माहिती द्या. ज्यांच्याकडे जीचामची प्रीस्कूल आहे त्यांच्यासाठी सांगा. एक मुलगा कमजोर आहे त्याला फोनिक्सची माहिती द्या. सो आपल्याकडे सगळे शस्त्र आणि अस्त्र आहेत. दुर्गादेवीचा फोटो आठवतो का सर्वांना? वेगवेगळे शस्त्र अस्त्र वेगवेगळ्या हातामध्ये आहेत. असंच तुमच्याकडे पण सगळे शस्त्र अस्त्र आहेत. फक्त तर स्वतः जा सर्वे करायला. 4 वाजता निघायचं, 6 वाजेपर्यंत सर्वे करायचा. सकाळी जायचं 8 वाजता, 9-10 वाजेपर्यंत लोक घरी असतात. सर्वे करायचा मार्केटमध्ये जाऊन आणि तुमच्या घरी कोण कोण आहे त्यांना विचारायचं. किंवा आशा वर्कर असतात, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आहेत, प्रत्येक महापालिकेमध्ये आहेत आशा वर्कर. सर्वे करायला लावायचं. पण हे एवढं इफेक्टिव्ह आहे की याच्यातून खूप सारे ऍडमिशन आपल्याला मिळतात. So market survey is very important. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी बघा स्कूलमध्ये ज्यावेळेस सर्वे करते त्यावेळेस मी माझे कॉम्प्लेक्स सोबत ठेवते आणि स्कूलचा सर्वे करत असताना ऑल स्टुडंटचं ते मी नाव वगैरे सगळं फिलअप करून ठेवते आणि त्यात जी चान्स काय म्हणजे कोणत्या मुलाला मला देते त्याला स्टार करून ठेवते आणि तेच रिटर्न माझी ती वही मग स्कूलच्या सर्वेची वही पुन्हा घरी आणते आणि जी चान्स विद्यार्थ्याच्या नावाची मग माझ्या घरात पुन्हा एक रजिस्टर वेगळं करून ठेवते आणि त्याचा एक मी आता ग्रुप बनवला आहे आणि त्या ग्रुपवर मी माझे जे छोटे व्हिडिओ टाकते मुलांचे ते ऍक्टिव्हिटी करते ते नेहमी आता चालूच आहे माझे. तर मॅडम यांना तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय, वारा लागत नाही का? 4 दिवस आजारी होते आणि तुम्हाला माझ्यासाठी नवीन होता कारण मी आता जस्ट 1 ऑगस्ट महिन्यात तिकडे शिफ्ट झालेले. तर त्यामुळे मी प्रत्येक डोर टू डोर जाऊन सर्वे केला. ऍक्च्युली मी 4 दिवस आजारी होते. 4 दिवस असं ऊन लागलं होतं माझं अक्षरशः डोक्यात गेलं. हॉस्पिटलला गेले तर डॉक्टर म्हणे तुम्ही 4-5 दिवस बेड रेस्ट घ्या. मी बेड सर्वे करायला गेल्यानंतर पालक दरवाजा लावत नाही असं? हो सर, अक्षरशः ते म्हणतात नाही आता नका येऊ संध्याकाळी या. आणि ज्यावेळेस सकाळी एखाद्या 2 पॅरेंट्स असे होते की जेवायला बसलेले होते. आम्ही खूप वेट केला, इकडून तिकडून राऊंड मारून आलो तरी पण त्यांनी जेवण केलं दार बंद केलं. म्हटलं अहो तुमच्यासाठी आम्ही वेट करतोय का तुम्ही जेवायला बसलेले म्हणून आम्ही इकडून तिकडून राऊंड मारतो. तर नाही मॅडम आम्हाला आता सहसा म्हणजे आम्हाला तुम्हाला
म्हणजे माहिती देणं पण आमची एवढी हे नाही म्हणे कॅपॅसिटी, तुम्ही नंतर या. मग त्यामुळे आम्ही 2 दिवसानंतर पुन्हा गेलो आणि एक पॅरेंट्स होते सोबत, त्यांचं म्हटलं बघा यांच्यासाठी आम्ही आलेलो रिटर्न. तर ते म्हणे नाही म्हणे यावर्षी नाही असं तसं. म्हटलं आमचं फक्त काय तर नॉमिनल तुमचं आम्हाला फक्त नाव द्या, मुलं कोणत्या क्लासमध्ये शिकतायत काय ते फक्त आम्हाला एक डॉक्युमेंटली रेकॉर्ड ठेवायचं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला नाव दिलं. ओके, याच्यातून म्हणजे तुम्ही पैसे तरी मागणार नाही नंतर, म्हणजे कॅलेंडर तुम्ही देताय पण पैसे म्हणजे आम्ही फ्रीमध्ये वाटत होतो. त्यांना असे त्यांचे प्रश्न असतात, ज्याचे त्याचे आपल्या वेगवेगळ्या गोष्टी असतात समजा. पण आपलं काम काय की आपलं ठरलेलं पाहिजे की येस मला सर्वे करायचा आहे आणि या सर्वेतून मला एक टार्गेट ठरवायचं की 500 घरांपर्यंत मला जायचंय. मग काही होईल ते, जसं मॅडमने सांगितलं त्यांनी, म्हणजे मी म्हणजे एवढं मॅडम इतकं मला पण जमणार नाही की एकानं नाही सांगितल्यानंतर पुन्हा तिथे त्याच्याकडे जायचं म्हटल्यावर अजून आपल्याला कठीण होतं ते. तर या सगळ्या गोष्टी आपण जर प्रॉपर पद्धतीने केल्या, मार्केट सर्वे, मी तुम्हाला सांगतो जे मार्केट सर्वे करणारे क्लासेस किंवा स्कूल किंवा जे कोणीच करतात तर ते खूप सक्सेसफुल लोक आहेत, खूप सक्सेसफुल. म्हणजे तुम्हाला स्टुडंट खूप इझिली मिळतात. सगळ्यात चांगलं मार्केटिंगचं हे साधन आहे, कारण की लोक कोणाचेही नंबर टाकून आणतात, असं पण करतात. मॅडम तुम्हाला अनुभव आले असतील, लोक असे कोणाचेही नंबर लिहितात. तर जे नंबर तुमच्याकडे आले त्याची कॉलिंग पण झाली पाहिजे दुसऱ्या दिवशी की आमच्या मॅडम तुमच्याकडे आल्या होत्या, नाहीतर ते काल्पनिक नंबर घेऊन येतात. आणि असं पण लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भेटतात. आता तुम्हाला अनुभव येतीलच. सो मार्केट सर्वे इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल. बी मोर, काम कमीत कमी करून प्रोडक्टिव्ह काम जास्त करायचंय तुम्हाला. दुसरं, प्रमोट लेस डिलिव्हर मोर, म्हणजे प्रमोशन आपल्याला करायचंय, मार्केटिंग आपल्याला करायची, पण आपल्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून व्हॅल्यू जास्तीत जास्त प्रमाणात द्यायची. आपल्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून व्हॅल्यू जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना मिळवणं आपण देणार आहे. म्हणजे असं नाही प्रॉमिस झालं पाहिजे की आपण एखाद्याला प्रॉमिस करतोय आणि त्याच्यापेक्षा कमी आपण दिलं. आपण देताना आपण जास्त दिलं पाहिजे जेवढं आपण प्रॉमिस करतोय त्याच्यापेक्षा. टॉक लेस से मोर, हे पण खूप महत्वाचं आहे. टॉक लेस से मोर याचा अर्थ काय? तुम्हाला कमी बोलायचं आहे आणि तुमच्या कृतीतून जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला लोकांना दाखवून द्यायच्या आहेत. टॉक लेस से मोर, लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. स्पेंडलेस म्हणजे खर्च कमी करायचा आहे आणि स्प्रेड मोर, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. सो या गोष्टी जर आपण केल्या तर डेफिनेटली आपल्याला त्याचा बेनिफिट होईल. डोंट शेअर टू मच इन्फॉर्मेशन. कोणालाही माहिती देताना आपण इमोशनल होऊ नये. खूप जास्त माहिती पण देणं चांगलं नसतं. खूप जास्त स्वतःला उडून समोरच्या समोर ठेवून देणं हे पण चांगलं नसतं. म्हणजे तुमचा अप्रोच हा फक्त आणि फक्त प्रोफेशनल असला पाहिजे. मध्येच आपलं पर्सनल गोष्टी बोलायच्या, म्हणजे कमीत कमी आपण बोललं पाहिजे. कमीत कमी म्हणजे आपल्याशी रिलेटेड जेवढ्या गोष्टी तेवढ्याच आपण बोलायच्या. जास्त खूप आपण कोणाशी फ्रेंडली झालो तर ते आपल्या बिझनेससाठी घातक असतं. खूप जास्त कोणाशी आपण फ्रेंडली होऊ नये. इकडच्या तिकडच्या उगाचच्या गप्पा आपण मारू नये, कारण की त्याच्यातून आपण किती बुद्धिमान आहोत हे लोकांना कळून जातं. लोकांना लक्षात येऊन जातं आणि त्यांचा जो डिसिजन असतो की आता मी यांच्यासोबत बिझनेस करणार आहे तो पण त्यांचा कॅन्सल होऊ शकतो. त्याच्यानंतर ते म्हणतील की यार नको, या मॅडमकडे नाही पाठवायचं मला मुलांना. त्याच्यामुळे लिमिटेड जेवढं आपण बोललो, जेवढं आपण प्रोफेशनल राहिलो, लिमिटेड इन्फॉर्मेशन शेअर करायची. अवॉइड कॉन्ट्रोवर्सी. कोणाशीही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होईल असं काही आपल्याला बोलायचं नाही. कॉन्ट्रोवर्सी काय असते? म्हणजे आपल्या बोलण्यातून वादविवाद तयार होऊ नये. एखादा म्हणतोय की नाही अबॅकस चांगलं नाहीच आहे मॅडम, तर त्याच्याशी भांडायचं नाही आपल्याला. त्याला म्हणायचं बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे तुमचं. आता म्हणजे कसं आहे, अबॅकस हे लहान मुलांसाठी चांगलं आहे. आता तुमचं वय थोडं जास्त झालं म्हणजे अर्थातच मोठ्या लोकांसाठी अबॅकस तेवढं चांगलं नाही आहे, पण लहान मुलांसाठी चांगलं आहे. तुमचं बरोबर आहे. म्हणजे काही जरी ते म्हणले त्यांना म्हणायचं तुमचं बरोबर आहे. त्यांनी म्हटले की पृथ्वी गोल नाही आहे, त्यांना म्हणायचं तुमचं बरोबर आहे. पण आता विज्ञानामध्ये असं शिकवलं जातं की पृथ्वी गोल आहे, तर आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये? तुम्ही पण काही करू शकतो, मी पण काही करू शकतो. तुमचं बरोबर आहे, पण कारण की तुमचं बरोबर असतं ते. सो अवॉइड कॉन्ट्रोवर्सी. बी शॉर्ट अँड प्रिसाइज. नेहमी शॉर्ट राहायचं आणि प्रिसाइज राहायचं. खूप लेंदी आपल्याला जायचं नाही. आणि खूप महत्वाचं आहे, सफलता एक दिन में नहीं मिलती. सफलता एक दिन में नहीं मिलती, लेकिन एक दिन जरूर मिलती है.
सफलता एक दिन में नहीं मिलती, लेकिन एक दिन जरूर मिलती है. व्हॉट इज अवर जॉब? अवर जॉब इज टू वर्क कन्सिस्टंटली. आपलं काम काय आहे की आपण मेहनत करत राहा, कन्सिस्टन्सी आपली मेंटेन राहिली पाहिजे. आपण रोज आपल्यावर काम केलं पाहिजे. आता मी तुम्हाला खरंच सांगतो, खोटं नाही बोलणार, मी एका महिन्यापासून एवढं तुम्हाला दिसतंय 2 तासामध्ये झालं, पण तसं नाही. एक एक पॉइंट मी वेगवेगळ्या पुस्तकातून कुठून मी शोधून आणलेला आहे. कारण की आणि काही गोष्टी तुम्हाला रिपिटेटिव्ह पण वाटत असतील, कारण की तेच आहे. पुन्हा पुन्हा आपण वेगळं काय घेऊन गेले, तुमचं आयुष्य बदललं पाहिजे, तुमच्या इन्कम मध्ये ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी मी एवढी सगळी तयारी मला करावी लागली. तर तसंच आपलं असतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला व्हॅल्यू क्रिएट करायची, तर आपल्याला खूप जास्त प्लॅनिंग करावं लागेल. इफ यू प्लॅन मोर यू विल ब्लीड लेस. एखाद्या वॉरची किंवा एखाद्या युद्धाची प्लॅनिंग आपण जर जास्त केली तर रक्त कमी सांडणार आहे. बरोबर आहे ना? युद्धाची प्लॅनिंग जेवढी जास्त तुम्ही करणार तेवढं रक्त कमी सांडेल, जेवढी कमी प्लॅनिंग तेवढं रक्त जास्त सांडेल. सो सफलता एक दिन में नहीं मिलती, लेकिन एक दिन जरूर मिलती है. सो लेट अस व्हिडिओ बघायचा. अजून एक व्हिडिओ बघायला आवडते तुम्हाला? आज तुम्हाला सर्वांना वाटेल की आपण पण असंच असावं. पूरे हिंदुस्तान में 50 करोड़ सेलफोन्स की खपत हमारा उद्देश्य है. चौंक है क्या? मैं कर सकता हूं. नहीं, ये मेरा घमंड नहीं, मेरा विश्वास है. विश्वास और घमंड में बहुत कम फर्क है. मैं कर सकता हूं. तर या क्वालिटीज आपल्यामध्ये असल्या पाहिजे. कारण की आपल्याला कोणी काय म्हटलं की लगेच आपल्याला वाईट वाटलं तर मग आपण बिझनेस नाही करू शकत. सो हे कंटिन्यू करूयात. थोडा व्हिडिओ बाकी आहे तुम्हाला. चला, कोण येईल समोर आणि एक दोन तीन लर्निंग कोच. चला या समोर कोण येते. या. Good afternoon. Actually, I'm not going to take you more than 1 minute. So I will prepare Hindi. मैं हिंदी भी बोलना चाहूँगा. Actually, मैं एक कोट लिखा है और वो कोट कुछ इस तरह का है. There is no option without action. If you will not take action, then you will not get satisfaction. That's all. थँक्यू. आजची महत्त्वाची लर्निंग आहे संयम आणि कन्सिस्टन्सी. बिकॉज कन्सिस्टन्सी इज द की ऑफ युअर सक्सेस. सरांनी मला 2 दिवसापूर्वी एक नंबर दिला होता ॲडमिशनसाठी. त्या मॅडमचाही मला फोन आला होता. परत मी त्यांना रिलॅक्समध्ये कॉल केला आणि त्यांना सांगितलं यू कॅन व्हिजिट ॲट माय क्लास. आणि काल होळीचा सण वगैरे असल्यामुळे त्यांचं काही येणं झालं नाही. उद्या किंवा परवा त्या मला भेटतील. त्यामुळे आपण ॲडमिशन होईपर्यंत संयम ठेवला पाहिजे. डोंट गडबड. ओके. आजच्या लर्निंग्स आज म्हणजे मी माझ्यावरूनच सांगते. जिथे कधी आपण मार्केटिंगला कमी पडतो ती आपण कुठेही कमी न पडता ती सातत्याने केली पाहिजे. जसं की मी महिन्याभरातून 6 महिन्यातून पॅम्पलेट वाटते किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच काम करते. तर मंथली, वीकली, पर डे येता जाता आपण ते काम आणि आपण स्वतःहून बोललं पाहिजे. हे खूप आवडलं मला की आपण स्वतःहून समोरचा फेस कितीही नर्वस असला तरी स्वतःहून आपण त्याच्याविषयी विचारलं की तो आपल्याविषयी विचारेल आणि आपण आपल्या अभ्यासाच्या क्लासविषयी निश्चित सांगितलं पाहिजे. थँक्यू. सुरज संभाजी कांबळे, नंदुरबार तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. ज्यावेळेस मी पहिल्यांदा म्हणजे मॅडमने आणि सरांनी सांगितलं की आपण मार्केटिंग कशी केली पाहिजे, तर मार्केटिंग करत असताना आपण आपले जे व्हिजिटिंग कार्ड्स असतात ते पण आपण आपल्या जवळ ठेवलं पाहिजे. आणि सरांनी ज्यावेळेस पॅरेंट्स आल्यानंतर पॅरेंट्सचे 3 प्रकारचे असतात. एक असतात खूप शांत असतात, दुसरे असतात खूप बोलत असतात आणि तिसरे असतात की आपण जे बोलतो ते फक्त ऐकूनच घेत असतात. असं म्हणतात की बोलणाऱ्याची माती देखील वाळू देखील विकली जाते. तर आपण मार्केटमध्ये सर्वांची ओळख घेऊन आपण आपली ओळख निर्माण करून सर्वांशी आपला संपर्क ठेवला पाहिजे. ओके. कारण हे सगळे पॉइंट्स आपल्या सोबत रोज आहे पण ते कधीच म्हणजे रिफ्रेश झाले नाही.
त्याच्याबरोबर आता म्हणजे मी जेवढ्या मीटिंग अटेंड, मी सगळ्याच मीटिंग अटेंड केल्या, त्यातली सगळ्यात बेस्ट मीटिंग आहे. चला सर्वांनी मॅडमसाठी मेहनत करावी लागली, पण ही कॉम्प्लिमेंटची मला गरज होती. थँक्यू मॅडम. येस येस ओके चला. सगळ्यांना ॲक्च्युली 1 वर्ष झालं मला फ्रँचायझी घेऊन. सुरुवातीला माझ्या क्लासला खूप ॲडमिशन झाल्यात, पण आता ॲडमिशन कमी झाल्या त्याचाच मी विचार करत होते की का ॲडमिशन कमी झाल्या. तर आज कळलं मला मी मार्केटिंगमध्ये कमी पडते. लोक खूप लवकर विसरतात, त्याच्यामुळे कंटिन्युअस मार्केटिंग करत राहायला पाहिजे. त्यांच्या डोक्यावर हॅमरिंग कमी. आणि मॅडमचं एक मला आवडलं की निकोवे बनायचं, म्हणजे बेशरमपणे मार्केटिंग करत राहायची, समोरच्याला